खाली पण कर रहा नहीं राज रे नमस्कार दादा, नमस्कार मंडळी. आम्ही कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय यावल इथून आलेले आहेत. आम्ही राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी. आज 2 ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त आम्ही अस्वच्छता होऊ नये म्हणून काही तुमच्या समोर सादरीकरण करणार आहे, काही पथनाट्य दाखवणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी आमची NSS ग्रुप तर्फे नम्र विनंती. काय बरं आहे भाऊ, काय म्हणतो? टेन्शन मध्ये एवढं काय झालं? टेन्शन काय सांगू भाऊ, यावलच्या दवाखान्यात कोऱ्या टाकलाय. काय आपण काय झालं पुराले? यावलच्या दवाखान्यात टाकला होते त्याला. ते काय म्हणतात तो आजार निघाला नाही का आता तासायचा. डेंगू झालाय त्याला. आता लोक स्वच्छता करता भाऊ गावामध्ये. तू पाहिजे तर आता सांगेन तर काही फायदा नाही. आलाय तू आता गावात यावलले चहा पाणी पे घेऊ आणि गावातल्या स्वच्छता उपाय घेऊ. इथं सरकारी यादीमध्ये नाव पालतं ग्रामपंचायत मध्ये तर मग वापर. अरे लोकांचे लेकरं आजारी पडतं याच्यामुळे भाऊ रे. मग ती इमारत घरी फक्त पोर बांधण्यासाठीच भेटली का? ते बांधली का? अरे अनुदान घेतलं, झंडात बांधले. मला बायकोसाठी झंडात बांधले. असे लोक आमच्या गावात म्हणलं. तू म्हणतो की तर स्वच्छता कसं काय झाली? थंडाच्या केंद्र म्हणतो मला होत नाही. अरे मावशी, ओ मावशी, काय चालू आहे? नेमकं रस्त्यावर हे काय चालू आहे? अरे दिसतंय पण मग झाडाची जागा रस्त्यावर घालायची जागा नाही. पण तसं नाही ना. आजार होता याच्यामुळे तुम्ही घाणच्या ठिकाणी जागा दिली आपल्या सरकारनं. सोच गड्डे दिले. कस काय चालत नाही मावशी? काय अशी गोष्टी जागा ठेवलं. अरे वयस्कर बाई आहे चांगली. आमच्या गावातली चांगली वयस्कर बाई आहे. ते जागी घालता येईल तर लोक काय ऐकतील? बाप्पा बाप्पा बाप्पा. अरे वहिनी काय चालू आहे? दिसतंय की तुम्ही भांड्यात घालताय पण हे का भांडे घ्यायची जागा आहे? अरे भांडे घातलेलं घरात आपलं आहे. घोटीघाट आहे तुमचे कपडे झालं ग्रामपंचायत घोटीघाट बांधलाय. चालतंय बाप्पा चालेल. बरं रस्त्यावर रवाने आल्या ना. रामभाऊ नमस्कार आहे. राम राम भाऊ राम राम. कुठे जातो घेतोय का? गाडी धुवायला आलाय भाऊ तिथं. बाहेर गाडी धुईला आला घराबाहेर. कोणाच्या गाडी धुवून? अरे 50 रुपये लागतं फक्त गाडी धुवायला. आयावर नेलं मग तडी आहे ना पाणी काय ना. लोकांच्या लेकरांना आजार होत आहे याच्यामुळे पाणी साचताय, डास बसताय. आजारी पडताय ना दादा रे. ते पाणी रस्त्यावर टाकताय ना रे. लोकांचे लेकर आजारी पडताय. अरे तुला नाही पण काय बापा त्या नको विचार करू आमचा ₹15-20 दोन दाव घेतले.
संडास बांधली पण वापर नको म्हणे, जमत नाही म्हणे. घरकुल बांधलं ते बाई म्हणते धोबीघाट बांधलाय बाबा कपडे धुवायला आणि ते म्हणते तरी जमत नाही. म्हणजे 4 पाऊल चालायला मी त्यांना जड वैर आलाय. कायचं काय खरं नाही. पैसे किसन शासनासारखे म्हणता का लोकांच्या घरी जा. तेच कस काय हे करतील लोक, तर तू म्हणतो ना कस काय आजारी पडला त्या पुऱ्या. खरं गोष्ट आहे रे. असं आहे बापा आमच्या गावात काय पुऱ्या भारतात चालू आहे. आपण आता लोकांना सांगायला आलं काहीतरी ते ऐकते ना चांगलं आपलं. लोकांना ऐकायचं त्यांचं अंगीकृत करणं त्यांचं काम आहे. कचरा रे कचरा कुंडीत टाका रे, कचरा रे कचरा कुंडीत टाका रे. पाणी तुम्ही त्याचा योग्य वापर करा रे, त्याचा योग्य वापर करा रे. नमस्कार मंडळी. तुम्ही तर तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये अर्ज करू शकता. अपेक्षा नागरिकांचे प्रश्न गावाच्या सर्व ग्रामस्थ मंडळी आणि इथे बसलेली सर्व मंडळी, तुम्ही आमचं जे आम्ही जे तुमच्या समोर सादरीकरण केलं ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घेतलं आणि आढळलं. तरी काही माय बहिणी म्हणताय की गावामध्ये कचरा टाकण्यासाठी कुंड नाहीत, तर तुम्ही तुमच्या शेजारचे सदस्य मेंबर वार्डातील जे काही मेन सदस्य आहे त्यांना भेटून आपण 18 वर्ष झाल्यानंतर आपल्याला अधिकार आहे मावशी बोलण्याचा, तर तुम्ही आता आमच्या खूपच मोठे आहे. तुम्ही तुमच्या योजना ग्रामपंचायत मध्ये आपल्या मत मांडण्याच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या सदस्याला मांडू शकता, जेणेकरून तुम्हाला जर का नाही मिळालं तर वरी पण अजून म्हणजे प्रोसेस काहीतरी करण्याचे. इथं यावरमध्ये झालं, जळगावला जा, जळगावमध्ये झालं, अजून कुठे जा, पण प्रयत्न सोडू नका की एकदा फक्त मेंबरला बोलले की मेंबर आमच्या वाड्यामध्ये कुंडी नाही, मेंबर होतो की जाऊ द्या, आणि तुम्ही पण हट्ट सोडला की जाऊ द्या, मग आपल्यालाच काय घेणं नाही. तर तुम्ही स्वतःवर काय असं म्हणत गेले की आपल्याला जमणार नाही, कुठे काही योग्य नाही मावशी. कारण आपल्याला स्वच्छ भारत सुंदर भारत आपल्या स्वतः जोडून आपल्या स्वतःपासून आपल्या गावात, आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात आपल्याला आपल्या स्वतःपासून सुरुवात करायची आहे की जेणेकरून डेंग्यू, मलेरिया यासारखे आजार होणार नाही आणि आपल्या शेजारी पाजारी माया बहिणी लेकरांना जेणेकरून काही दुर्घटना होऊ नये, तरी आपलं हे स्वच्छता बरोबर पाहिजे. असं तुम्ही आम्ही आमचा संदेश होता की आम्ही ते दाखवलं तर तुम्ही फक्त पाहून नको घ्या, बघून नको घ्या, ऐकून नको घ्या की चला आपलं काम 1 घंट्यानंतर आहे, 2 घंट्यानंतर आहे, तर काहीतरी नाटक चालू आहे, काहीतरी कार्यक्रम चालू आहे, आपण 5 मिनिटं देऊन आपला टाइमपास करू आणि आपल्या कामाला सुरुवात करू. तसं काही करू नका मित्रमंडळींनो, माया बहिणींनो, तसं काही तुम्ही करू नका. आम्ही जे दाखवलं, आम्ही जे करलं ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या अंगीकृत करावं आणि तुमच्या ज्या समस्या आहे जरूर त्या तुम्ही तुमच्या सदस्य मेंबर त्यांच्यावर मांडवाव्या असं मी नम्र विनंती करतो आणि आमचं नाटक संपन्न हे जाहीर करतो. NSS